SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. महापालिकेच्या स्टोअरमधून दिवसाढळ्या भंगार गायब. शिवसेना नेते अमोल शिंदेंचा धरप प्रवेश. अधिकाऱ्यांसमोरच उघड झाला प्रकार. FIR चे आदेश. महापालिका प्रतिनिधी सोलापूर. सोलापूर महापालिकेच्या मुख्यालयामागील स्टोअर विभागात सोमवारी अक्षरशः चित्रपटालाही लाजवेल असा प्रकार घडला. अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आलेले साहित्य आणि भंगार दिवसाढोळ्या वाहनांमधून बाहेर नेले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटनेते अमोल शिंदे यांनी करत महापालिकेतील कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या घटनेमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या स्टोअर विभागात अतिक्रमण कारवाई दरम्यान जप्त केलेले साहित्य तसेच भंगार ठेवण्यात येते. सोमवारी सकाळी एका वाहनातून येथील साहित्य बाहेर नेण्यात आले. विशेष म्हणजे काही वेळाने तेच वाहन पुन्हा स्टोअर विभागात दाखल झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात साहित्य आणि भंगार वाहनात भरले जात असताना अमोल शिंदे अचानक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. घटनास्थळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, अविनाश वाघमारे, अतिक्रमण विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्यासह पोलीसही दाखल झाले. अमोल शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमोरच सवालांची सरबत्ती करत महापालिकेच्या मालमत्तेची अशी खुलेआम लूट सुरू आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला. यावेळी स्टोअर विभागातील CCTV फुटेज तातडीने तपासून संपूर्ण प्रकाराचा छडा लावावा अशी मागणी शिंदे यांनी लावून धरली. अखेर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनीही प्रकार गंभीर असल्याचे मान्य करत संबंधितांवर FIR दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले. FIR करा म्हणताच शिंदे संतापले. घटनास्थळी झालेल्या चर्चेदरम्यान अतिक्रमण विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांनी जर काही चुकीचे होत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून पोलिसात FIR करा असे वक्तव्य केले. हे ऐकताच अमोल शिंदे संतापले. त्यांनी थेट अतिरिक्त आयुक्त कारंजे यांच्याकडे बोट दाखवत महापालिकेच्या स्टोअरमधून साहित्य बाहेर जात असताना अधिकारीच जबाबदारी झटकत असतील तर नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा असा सवाल केला. यावर कारंजे यांनी देखील स्टोअर विभागातील कार्यपद्धती चुकीची असल्याचे मान्य करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई आणि FIR चे आदेश दिले. कारंजे साहेब आले. तिसरी राऊंड माल भरून चालला आपला. तिथं माणूस पळून गेला. दोनदा तिथं पूर्ण भंगार नाही या गोष्टी केलेत. मागं जा. हे बघा, हा मटेरियल आता बाहेर पडत आहे. ही दुसरी राऊंड आहे. सुज्ञ नागरिकांनी फोन केला, साहेब गाडी भरून चालली आहे. कुठल्या ह्याच्याखाली ही गाडी भरून चालली आहे? ही गाडी या प्रेमाइसेसमधनं भरून चालली आहे. होय, तुम्ही येत ना आता सध्या चार. हां, ही गाडी आज आली नाही, भरली आहे. इथं काय ते प्रमुख आहेत. हो साहेब, ही आलीच नाही, भरून चालली आहे. सगळ्या गावात पोलीस बंदोबस्त तोडता. ही काय करायला लागला? हे नाही ही कोण आहे? ही करत नाही. मग तुम्ही ही काय करायला? ही कुणाचं माल आहे? हे माल कुणाचं आहे तिथे सांगा. आपला त्याला दंडात्मक पावती पळून गेले माणूस. मॅडम बघितले तिथं साक्षर. मॅडम माल दिला तुमचे माणसं पळून घेतलेले आता बघितले. तिथले कर्मचारी पळून जाताना बघितले. ऐका, तुम्ही स्पष्ट करून देऊ नका. आणि समक्ष होते. मॅडम काय झालं? पळून गेले. प्रत्यक्ष जर आपण कायदेशीर करत असेल तर आपले लोक पळायची गरज नव्हती. माणसं पळून गेले आणि प्रायव्हेट माणूस पळून गेला आणि त्याचे कामगार पळून गेले आणि आपले माणसं पळून गेले. आता ही जी आम्ही आणतो ना खोके वगैरे, त्याला प्रायव्हेट गाडीच घेऊन जाते. तुम्ही CCTV ही आता कुठे चालले? स्क्रॅप दंडात्मक कारवाई करून यांनी घेऊन जातात ना, जसं तोडून आणले त्याच्यावर. तर सांगायला असं नाही. काय नाही, ही माहिती चुकीची आहे. तिथनं ही गाडी भरून गेली. हो का? इथं समज तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही आमची पण पार्श्वभूमी ऐकून घ्या ना. माझं म्हणणं एकच आहे साहेब, हे माल मटेरियल चाललेलं आहे. ह्याला महापालिकेत तोडून आणता गरीबाला तिथनं. आणि तुम्ही जर चुकला नाही तर पळायची काय गरज आहे? मग मी आले, बापू आले तर सांगायचं ना सदस्य नाही. हे कागद ऑफिशियली चाललंय. काहीच विषय नाही. ऑफिशियल नाहीच आहे मॅडम. हे आधार कार्ड द्यायला रक्कम त्याची घेतल्याचं वेळेला नाही. माझी प्रोसिजर बापू. तुमचा एखादा खोका असेल तर असेल ना. हे काय? हे खोका आहे? अहो, असला बी माल देतो बापू आम्ही. आता ज्याच्या सळ्या लोखंड बरोबर आहे का?
एखाद्या साहेब खोका असलं कोकं माघारी देतो, हे देतंय का? हे मटेरियल बघा जरा, हे इकडे घ्या जरा. हे मटेरियल एका व्यक्तीचं असू शकतंय का? दिलेलं आहे. हे एका खोक्याचं मटेरियल आहे का? ही जाळी, हे लोखंडी गज, हे सगळे एकाच आहे आणि असं विकू शकता साहेब? विकूच शकत नाही. मग ही गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा फिरताना संबंधित नागरिकांनी मला फोन करून सांगितली, पहिल्यांदा राऊंड झाली साहेब, आत्ता मी बघितलं दुसऱ्यांदा परत एकदा गाडी भरती आहे. हा, मग येऊन विचारलंय ही गाडी कशाची भरली काय? अहो, एकीकडे आपण रोज गरीबाचे तोडून आणतो, लोक रस्त्यावरचे रडा लागलेत, पण आपण म्हणतो चला शहर स्वच्छतेच्या नावाखाली मोहीम चालू आहे, चांगली गोष्ट आहे. पण साहेब ही काय शहर स्वच्छ करायचं आहे का? शहर साफ करायचं आहे लोकांच्या खिशातनं पैसे काढून? नियंत्रण अधिकारी आणि त्याचं गाडी